तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल. तुकाराम संकीर्तन 8. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. विठोबा रखुमाय जय जय 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 विठोबा रखुमाय. सध्या आज आता हे दिवाळीच्या पर्वातलं संकीर्तन आहे. त्यामुळं तुकोबांनी ज्या ज्या वेगवेगळ्या बाजूने आपल्याला विचार करायला त्यांच्या साक्षात अनुभवातून संधी दिलेली आहे, ते चांगले सावध करणारे जागे करणारे पैलू क्षणभर बाजूला ठेवून जरा दिवाळीचा विसावा मिळेल, काही महत्त्वाचं असेल या अर्थाने, पर्वाच्या अर्थाने त्याचा आज विचार करायचा असा समोर आहे. दीपन देखे अंधारा दीपन देखे अंधारा आता हेची जतन करा आता हेची जतन करा. दीपन देखे अंधारा दीपन देखे अंधारा आता हेची जतन करा आता हेची जतन करा. दीपन देखे अंधारा आता हेची जतन करा. प्रापंचिकांना संचयाचं सांभाळून ठेवण्याचं काही महत्त्व सांगण्याची वेगळी गरज नाही. फक्त कसा संचय चालला आहे, कसा हवा आहे, संचयाचे यत्नांची प्रयत्नांची दिशा कशी असावी, व्यवहारासाठी सुद्धा संचय म्हणजे आधी काहीतरी आहेच, हा सगळा संचयच आहे म्हणूनच आलो, तो देऊनच पाठवलेला आहे. त्यात भर वजा वापर म्हणजे गाठीचं धन नाही का आहे ते, त्यात भर वजा वापर, कारण न वापरता तर काही राहता येणार नाही, काहीतरी वापरावंच लागेल. किंवा ते राहिलं की आपल्या गाठी जे उरतं ते, आता शेवटी काय गाठोडं उरतं ते ज्याचं त्याला माहिती.
बघून माहिती असेल, समोर घडलेलं माहिती असेल, एवढं तरी माहिती असेल तर त्यावरून तरी ओळखावं. तर यात गाठी जे राहतं ते काय राहतं, काय राहावं, काय उपयोगी आहे याविषयीचा व्हापो याच्यात नेमकेपणा नाही. एक बरोबर आहे की संचयाला एक चांगली दिशा आहे, साठवण्याला एक चांगली दिशा आहे. एक आहे ती म्हणजे दुसरी आहे ती म्हणू फार तर दुसरी एक वृत्ती म्हणून संचयाची वृत्ती असते एखाद्याची. जरी हे भाजी जरी सोडली तरी देठ लगेच बाजूला ठेवतील, ते खायचं नाही आहे, बरोबर आहे. थोडी माती लागली आहे त्याला, हेही खरं आहे, पण धुवून का होईना ते वापरता येतं अजून, बरोबर आहे. आणि खूप प्रकारे अलीकडे वापरता येतं, तेव्हा अगदी देठसुद्धा बाजूला ठेवावं पटकन. अशा पद्धतीनं आता दुकानात परत पुन्हा कागदातनं वस्तू मिळायला लागल्या. पूर्वीच्या काळात आपल्याला माहिती असेल की वस्तू ते त्या डब्यात सोडायचे, कागद सरळ करायचे, सगळे एकावर एक लावून ठेवायचे. ही खरोखर चांगली गोष्ट आहे. म्हणजे असं यूज अँड थ्रोच्या जमान्यात आता ही वृत्ती आता जरा वेगळीच आहे असं म्हणालं आहे. पण दोन गोष्टी आहेत. एक वृत्तीला एक चांगली जशी बाजू आहे तशी दुसरी फार आपल्याला उपयोगी न पडणारी अशी आहे, ती म्हणजे लोभाची आहे. संचय एकदा करायची सवय लागली म्हणजे कशाचा संचय करावा ही भान होणार नाही. आणि संचय केल्याशिवाय नकळतसुद्धा संचय केल्याशिवाय राहणार नाही. नकळत म्हणजे मी काय म्हटलं की ते मागे बोललो तसं सही करायला जरा पेन मागितलं तर खिशाला लावूनच जातो मनुष्य आपल्या. आता हे नकळत संचय आहे, त्याला काय त्याच्या घरी काय पेनं कमी पडली त्याच्यातला भाग नाही. पण काय असतं की हातात आले की ते आपल्याच खिशात टाकून चटकन जावं असं सहजपणे घडतं. पण तो मनुष्य आठवण करतो, त्याचं लक्ष असतं कारण तोही त्यातूनच गेलेला असतो. म्हणजे असंही असेल कारण ते पेन त्याचं सुद्धा नसेल. म्हणजे आता याच मार्गाने तो आला असला तर कसं असणार. शेवटी ते आज त्याचं आहे ना वाटते, ते तो मागून घेतो. पण नकळत काय होतं वृत्तीचं ते मला म्हणायचं होतं. त्यामुळे हे नकळत असं वृत्तीचं होण्याची शक्यता असते. मग कदाचित दुसरी बाजू वाईटामध्ये काय असते की संचयनं लोभ वाढत जातो. म्हणजे लोभानेच लोभ वाढतो. लोभ एक माणसाला मुळात आहे ते बरोबर, पण त्याच्यातनं लोभ दुसरा लोभ वाढतो सावध नसला तर मनुष्य. तर त्यामुळं ते एक होतं आणि मग शेवटी लोभ वाढतच गेला की मग अतिरेक होतो. म्हणून मग अतिरेकाचे आपल्याला मजले काय मजले अशा अर्थाने की घराचे मजले कशाचे काही म्हणा तर ती मग आपल्याला अशी घरं दिसतात. 300 खोल्याचे घर, 600 खोल्याचं घर आहेत आपल्याकडे भारतात सुद्धा आहेत. ते फार मोठी नवीन गोष्ट नाही. आणि ती करूनसुद्धा पुन्हा भांडण आहेच परत की हे 500चं मजलेचं आहे आणि ते 600 मजलेचं ह्याचं भांडण परत आहे, ते कोणाच्या वाट्याला यावं याचं भांडण आहे. लोभाचा अतिरेक झाला की त्यातून हे सगळे पुन्हा नकारात्मक गोष्टी निर्माण होतात. हे एका बाजूला माणसाला राहायला तर काय 300 खोल्या का लागणार आहेत, हाताखाली ते सांभाळायला 600 मजूर का लागणार आहेत. पण वाटतं कसं आता काय करायचं होतं ह्याला, वाटतंय खरं, दिसतंय खरं, आपल्याला येतंय, आपण वाचतो. तर हे सगळ्या तरीकानं शेवटी त्याला लागणारी एक खोली शेवटी दर्शनमध्ये आपल्याला लिहिलं आठवत असेल त्याबद्दल लिहिलं आहेच. तर हे त्यातून एक बाजू अशी जाते की जी वृत्ती म्हणून येते, लोभ म्हणून होते, थोडे वाढत जाते, आपलं लक्ष नसतं, हळूहळू लोभाचे संचयाच्या वृत्तीने वाढून संचय आणि मग किती केलं की पुरायचं हा परत प्रश्न आहेच. तो कोणालाच सोडवता आला नाही की एवढं केलं म्हणजे पुरलं, म्हणजे पुन्हा तिथे जाऊन अनुत्तरित प्रश्न परत एक शिल्लक राहतो. त्यामुळे त्याला एकच उत्तर की आणखीन करत राहावं, म्हणजे रिस्क नको निदान, हो की नाही. रिस्क फॅक्टर काउंट करतात ना, तसं तर रिस्क फॅक्टर आहे की उद्या समजा एवढं केले नाही पुरवलं तर काय करायचं, नाही पुरवलं तर आपल्या रस्त्यावर यायची वेळ येईल. कधी आपण आहे का नाही रस्त्यावर यायला हे आपल्याला माहीत नाही, पण तरीसुद्धा असं वाटतं की रस्त्यावर यायची कोण आहे कोणा ठोक रस्त्यावर. पण तसं वाटतं की हे पुरेल का नाही कोणा ठोक. पण हे बाहेर सगळं आता तुम्ही बघता चलनवाढ किंवा काय, आता चलनवाढ म्हणजे शब्द जरा समास वेगळ्या पद्धतीने सोडवावा लागेल असा झालेला आहे. चलनात झालेली वाढ का किमतीत झालेली वाढ का किमतीत झालेली घट का फिरणाऱ्या चलनामध्ये आणखीन काही प्रकार का काय ते आता ठरवणं अवघड आहे. पण ही सगळ्या परिस्थितीत आपलं आहे आत्ता तर ते नाही पुरवलं तर म्हटलं की माणसाला झोपेत सुद्धा जाग येईल की तर काय करायचं. तर ह्या शब्दाला उत्तर नाही. त्यामुळं त्या अनिश्चिततेमुळं ते अतिरेकाकडे जात.
आणि चांगल्या बाजूला हेही आहे की भविष्याचा विचार करणं ही माणसाकडे क्षमता दिलेली आहे, त्याला काळाचं भान दिलेलं आहे, त्यामुळे त्यांनी जबाबदाऱ्यांचा विचार करावा, त्यानुसार आवश्यक तो संचय करावा. म्हणजे दोन्ही बाजू त्याच्या आहेत. दुसरी बाजू जी धोक्याची आहे ती पाहिली. पहिली बाजू ही चांगली आहे की विचार करावा, त्या प्रमाणात संचय करावा. आणि अगदीही बरोबर नाही संन्यासाला त्या दिवसाचा संचय आहे, गृहस्थाला 3 दिवसाचा संचय आहे. प्रत्येकाने आपापल्या संतांनी आपापल्या पद्धतीने सांगितलेलं आहे की गृहस्थाला 1 महिन्याच्या संचयापर्यंत, जास्तीत जास्त 3 महिन्याच्या संचयापर्यंत परवानगी दिलेली आहे. एक सीझन 3 महिने असं धरा, 1 सीझनची संचयाची परवानगी आहे. त्याच्या पलीकडे काही संचय करायची गरज नाही, कारण पुढच्या सीझनची खात्री नाही. म्हणजे सीझनची पण खात्री नाही, आपली पण खात्री नाही असं. तर त्यावेळेला त्या सीझनला जे येईल ते आपण मिळूच, कष्ट तर चालूच आहेत. त्यामुळे असे मर्यादा घालून दिल्या, ही एक. आणि त्याच्यातली चांगली बाजू ही पण आहे, समर्थने म्हणाले मेळविती ती तुके बक्षिती ते संकटकाळी मरून जाते. हे आता लक्षात ठेवून माणसं संचय करतात. म्हणजे समर्थाने असं सांगितलं त्यामुळं असं चालणार नाही राहून 1 कोटी 10 कोटीनं होणार नाही. समर्थाने काय सांगितले, मिळविती ती तुके बक्षिती, त्यामुळे ते उरलं सगळं मागे ठेवलं पाहिजे, उरलेलं नाही आणखीन मिळवून ठेवलं पाहिजे. हा संचयाचं सामान्य माणसाची अवस्था आहे. त्यात पुन्हा आपल्या आयुष्याला जे विचार करतात त्यांच्या दृष्टीनं 2 अंग आहेत परत. हे आता ठीकच आहे, काय जमीन आहे, प्लॉट आहे, आमका आहे, घर आहे, 2 घरं 4 घरं 5 घरं काय जे असेल ते 100 खोल्या 200 खोल्या काय जे असेल ते सगळं आहेच. हे सगळं ऐहिक म्हणून संचय. हे लोकांसाठी आपलं सुखाचं जावं वास्तव्य म्हणून केलेला संचय सर्व प्रकारचा तो सगळा ऐहिक संचय. त्या ऐहिक संचयात सगळं आलंच, ते सगळं करणं भाग आहे. आणि त्यात सारखं हे मगाशी सांगितलं तसं थोडं प्लस मायनस होत राहणार, त्यामुळे आपलीही धडपड तशीच तिकडे त्या प्रमाणात ठेवावी लागणार, हे एक. आणि दुसरं जे विचार करतात त्यांना काही पारलौकिक आयुष्य किंवा पारलौकिक म्हणजे फार वर गेल्यानंतरची आता खात्री नाही कोणाला काय, कारण वर पण काय आपल्याला माहीत नाही वर काय आहे ते. तर त्यामुळे इथेच खरं सांगायचं तर इहलोकीचा स्वर्ग म्हणतात तसं इथेच जे सुख किंवा समाधान माणसाला अनुभवायला येऊ शकतं तोच आपला इथला स्वर्ग आहे, आपल्याला माहिती आहे. त्यामुळं त्यासाठी सुद्धा काहीतरी प्रयत्न करावेत, संचय करावा असं पण आहे. ज्याला आपण पुण्याची गाठ, काहीतरी पुण्याची गाठच आहे. पुण्य ही आपल्याला या ठिकाणी अनुभवायला आपल्याला येतं आहे तोपर्यंत, कळतं आहे तोपर्यंत, ज्याचा अनुभव घेता येईल अशी समाधानाची प्राप्ती, हा इहलोकीचा परलोकासाठीचा संचय आहे. हाच पर म्हणजे श्रेष्ठ, दुसरा तोच हा जो आपण वावरतो तो इह. रोज भांडाभांडी चालली, हे चाललंय, असमाधान आहे, या सगळं ते काय जे काय येतं ते सगळं इहमध्ये. आणि जे पर आहे ते त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, त्याला काही फरक पडत नाही, सगळं व्यवस्थित काय कसं जसं असेल तसं आनंदाने राहिलेले आहेत ते या अर्थाने परलोकामध्ये आहेत. कारण सगळे लोक बाकीचे या लोकामध्ये आहेत, जीव खालीवर होतोय सारखा झोपेत सुद्धा. तर ते जे होतं आहे त्याच्यापेक्षा जे श्रेष्ठ लोकात राहतात ते परलोकी. त्यासाठी काहीतरी त्यांना सामग्री काहीतरी हे लागतं, करावं लागतंच ना. कर्म काही करावी लागतील, काही वृत्ती ठेवावी लागेल, काही लागेल, काय ते असेल ते काही साधन स्वरूपाचं असेल, काही साधन आहे म्हणजे ठीक आहे परलोकासाठी म्हणून साधन. अगदी नामापासून काय यागयोग काय काय असेल आपल्याला जमेल ते तिथपर्यंत. तेव्हा या अर्थाने हे उभय लोक आहे. मागे एकदा उभय लोकाची आपण ह्याच संदर्भात चर्चा आली होती. तर तशा उभय लोकांसाठी म्हणजे 2ही प्रकारच्या जीवनांसाठी संचय असणं. आता नाम भरपूर घेतलेलं आहे, वाया जाणार नाही, संचयच आहे. फक्त आपण त्यातूनही काही त्रास, हे लोकांच्या संचयाचा जसा त्रास होतो तसा परलोकीच्यासाठी केलेल्या नामाचा सुद्धा संचयाचा त्रास होऊ नये म्हणून अर्पण करून टाकतो. व हे नाम झालं तुमच्या कृपेने झालं म्हणून तुम्हाला अर्पण, किंवा भावानं तरी मनामध्ये हे त्यांच्या कृपेने आहे. घर एखाद्या वेळा मी माझ्या कर्तृत्वाने मानलं, बरं बाबा, पण ते त्यांच्या कृपेनं झाल्याशिवाय होणार नाही ही खात्री आपल्याला, कारण त्याचा अनुभव आपल्याला येतो. आणि ते त्यातून त्या अर्थाने काही लौकिक प्राप्ती नाही म्हणून हे आपल्याला समाधानाची ही सामग्री, समाधानाची साठी संचय म्हणून नामाने आनंद, म्हणून नामानं संचय, असं एक दुसरा उभयलोकीसाठी सामग्री. तर आता ही जी उभयलोकी उपयोगी पडणारी, आता प्रश्न असा आहे की इथं जे उपयोगी पडतं त्याचे प्रकार वेगळे आहेत. हे आता आपण पाहिलं तसं माणसं आहेत, पैसा आहे, जमीन आहे, काय इस्टेट आहे, काय जे असेल ते सगळं आपल्याला ह्या लोकांमध्ये आपल्याला सगळ्याला संचय म्हणून उपयोगी पडणार आहे. बरोबर, मिळविती ती तुके बक्षिते अशा अर्थाने नाही, काहीतरी मागे ठेवलेल्या वेळेला आपल्याला पैसा उपयोगी पडतो. परलोकासाठी हे जे सगळं केले प्रयत्न हे उपयोगी पडतात.
याही पलीकडे असं काही आहे का की जे उभय लोकी उपयोगी पडेल आणि त्याचा संचय करावा? हा तुकोबांच्या समोरचा त्याने आपल्याला दिलेला, सोडवायला दिलेला आणि सोडून दाखवलेला, स्वतः प्रत्यक्ष अनुभव घेतलेला त्यांचा अनुभव काय आहे तो बघावा. त्यांचं म्हणणं हे खरं आहे, जे काय ते सांगताहेत ते खरं आहे आणि आपल्याला अनुभवानं त्याची सत्यता पटण्यासारखी आहे. फक्त आपण ताडून पाहिलं असेल नसेल ते माहीत नाही, आपण बघावं. दीपन देखे अंधारा, दीपन देखे अंधारा, आता हेची जतन करा, आता हेची जतन करा. दीपन देखे अंधारा, दीपन देखे अंधारा, आता हेची जतन करा, आता हेची जतन करा. नारायण 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 नारायण, गाठी बळकट धन, नारायण नारायण, गाठी बळकट धन, नारायण नारायण, नारायण नारायण, गाठी बळकट धन, नारायण नारायण, गाठी बळकट धन, हेची जतन करा, आता हेची जतन करा. दीपन देखे अंधारा, दीपन देखे अंधारा, आता हेची जतन करा, आता हेची जतन करा, हेची जतन करा. एकच धन उभयलोकी उपयोगी पडण्यासारखं आहे. नारायण नारायण, गाठी बळकट धन. तेव्हा ह्यातलं एकच साधन असं आहे की जे उभयलोकी उपयोगी पडेल. तुम्ही म्हणाल उपयोगी पडेल, उभयलोकी उपयोगी पडेल. इथं मी काय 50 रुपये किलो वस्तू आहे, तर 50 रुपये दिल्यानंतर 50 रुपयेची वस्तू मला मिळणार, तर काय 50 रुपयासाठी दुसरं काय 10 माळा नाम देऊन तो देणार आहे का? उभयलोकी पडायचं म्हणजे असं पडलं पाहिजे, असं खरं असायला पाहिजे, बरोबर. तर ते खरंच तसं आहे का? किंवा असं उभय लोकातलं या लोकी उपयोगी पडेल याची खात्री वाटत नाही, म्हणून आपण ते क्षणभर बाजूला ठेवू. त्यांचं म्हणणं असं आहे की तुका म्हणे उभयलोकी हेची निकी सामग्री, त्यांची खात्री. शेवटी त्याने असं म्हटलं आहे, तुका म्हणे उभयलोकी खरी जर सामग्री असेल तर तीही. माझ्याकडे 50 रुपये आहे, बरोबर आहे, वस्तू ती 50 रुपयाला मिळती हेही बरोबर आहे, पण 50 रुपये घेऊन गेलो आणि ती वस्तू बाजारात उपलब्ध नाही तर ती कशाने मिळते? तर ती कशानेही मिळत नाही. मिळण्याचं ठिकाण कुठे आहे ते कळून घ्यावं लागतं. कदाचित ती वस्तू 50 रुपयाला नसते, पण ती कदाचित तोपर्यंत 100ला गेलेली असते, पण देणारा असा भेटतो की जाऊ दे, ही वेळ नळीची, तुम्ही ही वस्तू घेऊन जा पहिल्यांदा, ते 50 रुपये राहू दे, तेही राहू देत. कदाचित एखाद्या घरी आला बा मिळत नाही आहे म्हणून, तोपर्यंत कोणीतरी त्याला वाटेत भेटलेला मनुष्य फोन करून सांगतो, अहो ते तुम्हाला ते शोधत होता, तुम्ही ते दुकानात नाही आहे, पण मी पाठवून दिलं, माझ्याकडे आहे, मुलाला पाठवलेलं आहे, तो घरी आणून देईल. हा कोण? उभयलोकी उपयोगी पडली पाहिजे हे खरंच आहे, पण आपल्या स्वतःचा सुद्धा अनुभव असा असेल की पैशाने हे होत नाही. समजा चिंता लागलेली आहे, जी चिंता मला भगवंताजवळ सांगितल्यानंतर उरत नाही, त्यावेळेला मला पैसा नाही पुरला, त्या ठिकाणी माझं घर नाही उपयोगी पडलं. मी जी त्यांना अर्पण केलं, प्रार्थना केली, काय मनापासून बोललो, त्यांना सगळं सांगून टाकलं, त्याच्यावर जे मला समाधान मिळालं ते कशाने मिळालं? त्यावेळेला चिंता खरोखर व्यवहारातली मिटली होती का? आता नाही, चिंता व्यवहारात आहे, पण ती मला काळजी लावू शकत नाही. जी वस्तू आहे ती चिंतेची आहे, बरोबर आहे, काय तब्येतीचं कारण आहे आणि काय असेल, काय उणीव असेल, की खरी गोष्ट नसेल घरी, काय गरज असेल ती पुरी झाली नसेल, बाजारात मिळत नसेल, काय असेल ते असेल जगामध्ये, पण हे सगळं असलं तरी माझ्या मागं त्याची चिंता नाही. हे काम उभयलोकाचं आता कोण करणार? हे काम नाम करेल. नारायण नारायण, गाठी बळकट धन, ते करू शकतात.
बाजारातली वस्तू एक वेळ बाजारात उपलब्ध होईलच ह्याची खात्री नाही, जरी असली तरी संपलं आहे तर त्याला काय उपयोग नाही, उपाय नाही, काही प्रतिवाद नाही शिल्लक म्हटलं तर काय करणार. मस्त असेल, गोडाऊनमध्ये असेल आणि कुठं असेल, काय कुठे असेल सांगता येत नाही, पण ते नाही म्हटल्यावर नाही, हे होऊ शकतं. पण नारायण ह्याला नाही कुठल्या तरी मार्गाने ते हजर होणार. म्हणजे खूप प्रकारच्या या गोष्टी अशा स्वरूपाच्या घडलेल्या आपण आठवल्या तरी चालेल. मी माझ्या अनुभवानं सांगतो की ही गोष्ट उपयोगी पडेल नक्की उभयलोकी. इथे सुद्धा घराची अडचण आहे, नाही सुटत आहे, मी बघितलं, सांगणारा मनुष्य भेटतो, या ठिकाणी या माणसाला घर द्यायचं आहे, तुम्ही तिथे जा, तो तुमची सोय करेल, करतो. अगदी भाड्यानं हवा आहे, आपल्याला परवडणार नाही, ठीक आहे तुम्ही विचारा तर बघू काय म्हणते ते. हां, रेवीच्या लोकांना त्यांनी 5,000 सांगितलं, तुम्हाला 2,000 देतात. आता ह्या वेळेला ते 3,000 ते आपले सामग्री संचय त्याचं काही नाही. इथे तो नारायण ज्याला प्रार्थना करून गेलो आहे, जो त्यांच्या रूपाने उभा आहे, जो विचार करतो आहे की अरे ह्याला गरज आहे, याच्याकडं शक्यता नाही आहे, तर त्याला ते द्यावं असं त्याला वाटतं. त्या क्षणी जो उभा असतो तो ह्या लोकी उपयोगी पडतो आहे. आत्ता तो त्या 5 आणि 3 आणि 10,000 त्याच्यामध्ये उपयोगी पडतो. तो नारायण तोच उभयलोकी. म्हणून म्हणजे अगदी साधी गंमत सांगतो. एक मी पाहिलेली प्रत्यक्ष आपले स्टँडवर उभा असताना एक मनुष्य तिथे ही माळ घेऊन बसतं याच्यावर आपल्या प्लॅटफॉर्मवर, आणि त्याचं काय नारायण त्याच्या पद्धतीने चालू असेल, त्याचं काय रामकृष्ण हरी असेल, काय रामनाम घेत असेल, काय असेल ते असेल. आणि गाडी बाहेरून गाड्या येतात आणि सुटतात. त्याप्रमाणे ह्या आपल्या कराडच्या स्टँडवर वगैरे असते तसं. ती गाड्या आली, लागली, एक गाडी सुटली, तो मनुष्य तिथे काय ते जप करत होता. आणि ते शेजारीच असल्यामुळं त्यांनी मला मध्ये विचारलं की काय आपली ती मुंबई गाडी यायची होती, ह्याची काय ढेबेवाडी गाडी यायची होती, ढेबेवाडी मुंबई. ते म्हणले चाली काय एवढ्यात. म्हणून समोर बघितलं तर म्हटलं ही आत्ता गाडी तीच होती. म्हटलं मुंबई गाडीच होती. ती कुठली होती माहीत नाही, बघतो. विचारलं ते म्हणले आत्ताच ती ढेबेवाडी मुंबईच होती. आता काय करावं म्हणले. तोपर्यंत ती गाडी त्याच्या आपलं जे गेट असतं तिथपर्यंत, ती पहिल्या गिअरमध्ये तिथपर्यंत गेलेली होती. मागणं जावं म्हणलं पळतात, दुसरं काही नाही, पळूया आपण. तीच गाडी असली तर तो म्हणला अहो इथं त्याच्यावर रिझर्वेशन असतं, म्हणून मी इथं रिझर्वेशन करून बसलो. म्हणून लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं, पण आता जाऊ दे आपण पळून बघू मागणं. तोपर्यंत त्या गाडीमध्ये काय झालं होतं, जो मनुष्य चढला होता त्याला तो कंडक्टर रागानं उतरवत होता, आणि त्यासाठी ती बेल मारली होती. बेल मारली, त्याचं रागानं चाललं होतं. तर ही गाडी मुंबईला चालली आहे, त्याच्यावर ढेबेवाडी बोर्ड होता. तो म्हणला ढेबेवाडीला जाते ना, असं त्यांनी आत विचारलं होतं तेवढ्यात त्याला. अहो बघाय तरी निनांवर लिहिले काय तुम्ही बसताय कुठे, ही मुंबईला चालली, ती तिकडे नाही चालली, काय नको तरी वेळेत सांगितलं. म्हणला उतरा. ते उतरण्यासाठी थांबलेल्या गाडीत हे आता तुम्ही कुठं, मुंबई, बसा चल. आता हे कोणाचं काय फिरवलं काय कळलं नाही मला, हे काही यात कुठं नव्हतं. आता ते कोण जे चुकीन चढले आणि जे बरोबर झाले, ज्यांचं रिझर्वेशन वाचलं, गाडी वाचलं, की जे रामराम म्हणत बसले होते ते कोण, त्यांना त्या क्षणी नाही ते सुचलं की बाहून बघावं इतक्या गाड्या लागतायत, येत आहेत जात आहेत, आपली गाडी या रिझर्वेशनची आहे, ती इथे त्याला रिझर्वेशन आहे तर ती काय पकडावी, हे त्या क्षणी नाही सुचलं. पण कोण मदतीला आलं, त्यातला पैसा आला का, काय माणसं आली का, काय आलं, काय नाही. ते जे नारायण चाललं होतं ते कन्व्हर्ट झालं. मी म्हणतो ह्या सगळ्या गोष्टींना सर्वात जर कन्व्हर्टेबल, लोकांची कन्व्हर्टेबल ह्याच्यावर फार भय आहे अलीकडे, भयंकर भर आहे. काहीही सगळं कन्व्हर्टेबल पाहिजे. काय शेअर डिबेंचर अमकं तमकं सगळं कन्व्हर्टेबल काय, कारण सगळ्यात मोस्ट कन्व्हर्टेबल म्हणून तर आपल्याकडे पैसा मानला गेला ना. आणि पैसाही नाही, सोनं मानलं गेलं आहे. खरं सांगायचं तर पूर्वीपासून कन्व्हर्टेबल एकच मानलं की ज्याचं रूपांतर होऊ शकतं. म्हणून मनुष्य जास्तीत जास्त सोनं करत असतो, कारण कुठेही क्षणी ते उपयोगी पडेल असं वाटतं. आता आपण सोनाकडे जाणार, तो घट किती घेणार ते नंतरचे प्रश्न, पण मुळात ते उपयोगी पडेल वगैरे हे सगळं खरं आहे, हे मान्य आहे. तसं पैसासुद्धा कन्व्हर्टेबल म्हणून उपयोगी पडेल म्हणून तो ठेवलेला असतो. तिथं गेल्यानंतर ही नोट जरा थांबा, तुम्ही आत बोलावले म्हणजे झालं कल्याण. 1000ची नोट असली तरी कल्याण पडो, ते पुढचं काही नको, फाडून टाका माझ्या समोर जाऊन, म्हणजे असं काही नसतं कुठे करायचं, पण तरीसुद्धा आपलं हे करा आणि मी जातो मुखाट्याने असं म्हणायची ती मोस्ट कन्व्हर्टेबल त्याची. ह्या वेळा आता काय फार दूरच्या नाही आहेत, प्रत्येकाच्या वाट्याला आज हे अशा तऱ्हेनं येणारी गोष्ट झालेली आहे. आता
कारण तसे काय आपल्या सीमा सगळ्या स्वतंत्र मोकळ्या आहेत, सगळ्यांना ठेवलेल्या आहे. जो जे वांछेल ते या अर्थाने सगळं चाललेलं आहे. त्यामुळं त्यांना काय म्हणायचं होतं ते बाजूला राहिले, लोकांनी त्यांना काय घ्यायचं होतं ते घेतलं, असं झाले ते. तर त्यामुळं हे असं जे मोस्ट कन्व्हर्टेबल म्हणून तो पैसा, तो आपल्याला तो काय देणार, तो वेळेला औषध देणार, तो आपल्याला अन्न देणार, तो आपल्याला हे देणार, ती आपल्याला बिल्डिंग देणार, तो आपलं शिक्षण देणार, तो ॲडमिशन देणार, असं सगळं ते मोस्ट कन्व्हर्टेबल त्याच्याबद्दल वाटतं. पण त्या कन्व्हर्टेबलचा एखाद्या वेळेला झटका बसला की ह्याच्यावर काही औषध नाही आहे. आता असं झालं की मग काय कन्व्हर्टेबल आपल्यासमोर आहे दुसरं. मग ते आपल्याला असंच सांगतात की बाबा बघा काय तुमचे काय असेल ते आपलं तुम्ही प्रार्थना करा, तुमचे काय अंगार असेल लावा वगैरे, म्हणजे त्यावेळेस ते चालतं. तर त्यात आता मग ते काय आलं मध्येच जे कन्व्हर्टेबल आहे ते. तर इथे मग आपल्याला कल्पना येते की ह्याच्यापेक्षा मोस्ट कन्व्हर्टेबल अजून काहीतरी आहे. तर त्याला नाम म्हणतात की जे अटमोस्ट कन्व्हर्टेबल, कशातही ते माणसाचंही रूप घेऊन येऊ शकतं. आपण पाहिले कितीतरी वेळा कसा माणूस उभा होतो, अरे तुम्हाला अडचण आहे, थांबा जरा थांबा, माझ्या माहितीची गोष्ट आहे, मी तुम्हाला ती करून देतो, आत्ताच्या आत्ता फोन लावतो, हे होतं ते होतं. ते आता आपण नाम घेत होतो, आपली अडचणी बरोबर आहे, उभय लोकी तशी ह्या व्यवहारातली आहे समजा अगदी, तरीसुद्धा त्या माणसं तो मनुष्य काही आपलं तसं काही त्याचा संबंध आहे, वाढ देणं घेणं आहे, काय आलं त्याला त्या क्षणी वाटतं की ह्याला मदत केली पाहिजे. तो लगेच फोन लावून हे करून मदत देऊन तुमचं काम करून, कोणी केलं ते जे मोस्ट कन्व्हर्टेबल नाम आहे त्यांनी ते केलं, त्या माणसाला बुद्धी दिली, ते काम करून दिलं. त्यामुळे ह्याच्या खाली काय जर असेल तर ती सगळी साधनं ह्याच्या खाली आहेत असं का म्हणतात. तर त्याला त्याची मर्यादा आहे. कन्व्हर्टेबलनेस सिद्धीला सुद्धा एक मर्यादा आहे. याला आणिमा सिद्धी साधली समजा, अगदी त्याला लगीमा सिद्धी साधली, काय मोठं होण्यास साधलं, तर लहान होण्याचं जमत नाही. लहान आणि मोठं होणं आणि मोठं होणं दोन्ही सिद्धी आहे बरोबर. त्यातली एक साधली असली तर तिच्यात दुसरं होत नाही. नामात यातलं काही होतं, नामाने ह्याचं काही करायची गरजच लागत नाही खरं सांगायचं तर. ते तुमचं काम करतं. या अर्थाने उभयलोकी म्हणजे आपण तुकोबांचं म्हणणं पहा, तुका म्हणे उभयलोकी, तुका म्हणे उभयलोकी हे चिनिकी सामग्री, तुका म्हणे उभयलोकी हे चिनिकी सामग्री, तुका म्हणे उभयलोकी हे चिनिकी सामग्री, तुका म्हणे उभयलोकी हे चिनिकी सामग्रीची जतन करा. आता हेची जतन करा. दीपन देखे अंधारा, दीपन देखे अंधारा, आता हेची जतन करा. आता हेची जतन करा. असं का म्हणून सांगताना त्याचं उदाहरण म्हणून दिलंय. चिंतामणी पाशी चिंता, चिंतामणी पाशी चिंता, चिंतामणी पाशी चिंता, तत्वताही न येल. 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 हेची जतन करा. आता हेची जतन करा. दीपन देखे अंधारा, दीपन देखे अंधारा, आता हेची जतन करा. आता हेची जतन करा. चिंतामणीपाशी चिंता, ज्याचं नावच चिंतामणी आहे त्याला जवळ चिंता असणं हे तत्वतः शक्य नाही. तत्वतः सुद्धा म्हणजे तत्वताही अगदी स्पष्ट शब्द आहे, तत्वतः सुद्धा शक्य नाही. चिंतामणीपाशी चिंता त्यांनी उदाहरण म्हणून दिलेलं आहे, इथे ते नामाला लागू म्हणून दिलेलं आहे. म्हणून त्यांचं म्हणणं नारायण नारायण गाठी बळकट धन. तेवढं एक लक्षात ठेवलं तर हे सगळं बाकीचं शक्य आहे. याच्यासाठी पहिलं ध्रुपद आहे खरं सांगायचं तर. तत्वतःही नाही येईल आणि तत्वतः शक्य नाही, कारण त्याचं नावच जर चिंतामणी आहे, चिंतिलेलं देणारा जो आहे त्याच्याकडे चिंता असणारच कशी, नाही तर मग त्याला चिंतामणी म्हणता येणार नाही. असं तत्वतः म्हणजे असं असलं पाहिजे, ते सविरोधी आहे.
त्याचा अर्थच जर तसा आहे तर ते तसंच असलं पाहिजे, या अर्थाने तत्वताही नाही येईल म्हणून उदाहरण दिलं. आणि बाकीची सगळी धनं ही इतकी बळकट असतीलच असं नाही, मार्केट अपडाऊन होतं ना, त्यामुळे ती बळकट किती आहेत हे सांगवत नाही, म्हणून रोज बघावं लागतं आजचा भाव काय, हो की नाही. डॉलर झाला तरी सुद्धा आजचा भाव काय हे बघावं लागतं. 2 वर जातो, 2 खाली येतो, 10 वर जातो, 10 खाली येतो, काय होते त्याचं सांगता येत नाही. तर तसं आहे बाजारात सुद्धा. आपल्या अगदी भाजी अमुक म्हणून, मेथी म्हणून अमुक ह्याला असेलच असं नाही सांगता येत. तिथं गेल्यावर आज कशी असेल ते बघावं लागेल, कारण कशाचं काय, कांदा डोळ्यात पाणी आणेल का हे बटाटा आणेल हे सांगता येत नाही. इकडे बटाटा सुद्धा डोळ्यात पाणी आणू शकतो, काय वाटेल ते आणू शकतो. तुम्ही फक्त कांदाच आणायचा डोळ्यात पाणी, अलीकडे कुठलाही पदार्थ आणू शकतो, खरं आहे की नाही. बघा बाजारात भाजी नजर टाकली तरी कळत. तर हे सारखं बिनखात्रीचं आहे, पण बिनखात्रीचं आहे. हे एकच आहे असं बळकट धन, बाकीची बळकट नाहीत. आपल्याकडे डिमॉनिटायझेशन होतं त्यावेळेला ती नोटच बाद होती, काढून टाकत चलनात ना. एका अध्यादेशाने ते शक्य असतं की डिमॉनिटायझेशन केलं की संपलं. ते चलन 1000 रुपयाची नोट जरी असली सुद्धा ती आजपासून चालणार नाही. RBI डिक्लेअर करू शकते डिमॉनिटायझेशन झालं की आपलं. असलं तर ऑफिशियल ती कशी ती सिद्ध करा आणि मग बारा. नसेल तर आपलं गप्प राहा, माझ्याकडे एवढ्या होत्या तेवढ्या होत्या, काय बोलू नका. तर आज झालं. तेव्हा अशा तऱ्हेचं हे बळकटपणा नाही त्याच्यात काही, ह्याच्यात पक्क बळकट आहे. कधी अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा तिथपर्यंत उपयोगी पडणारं, सर्व मार्गाने काहीही स्वरूपात जी अडचण असेल ती दूर करू शकेल असं एकच. आणि त्याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणून द्रुपदामध्ये म्हटलेलं आहे, दीपन देखे अंधारा. मला सांगा, जो दिवा आहे त्यांनी कधी अंधार पाहिला आहे का आणि शक्य आहे का? दिव्याला अंधार बघणं शक्य आहे का हे तत्वता सांगावं, इन प्रिन्सिपल सांगावं. व्यवहारात तर शक्यच नाही, पण दिवा लागलेला आहे, दिव्याने हा अंधार असं तो पाहतोय असं शक्यच नाही. कारण तो लागलाय म्हटलं की अंधार नसणार, प्रकाश आहे म्हटलं की अंधार नाही, हेच त्याचं उत्तर, दुसरं काहीच नाही. त्यामुळं जसा दीपन देखे अंधारा, दिवा जसा अंधार पाहू शकत नाही, तत्वतः ते शक्य नाही, दिवा म्हणजे प्रकाशच आहे. तर हे आता तेवढं जतन करून ठेवा, लक्षात ठेवा. ते काय तर नारायण नारायण गाठी बळकटतना. हा दीप कधीही कसल्याही अडचणींचे अंधार पाहत नाही, पाहू शकत नाही तत्वता. कारण ते प्रकाश अंधार नाही पाहू शकत, तो आहे म्हटलं की अंधार नाही, हे तत्वता. आणि व्यवहाराने तसंच आहे. दिवा लागला आहे म्हटलं की तो अंधार पाहू शकत नाही. आम्ही, आमचे डोळे फार मोठे, त्यामुळे आम्ही कदाचित लांबचा अंधार बघू शकू, दिवा अंधार नाही पाहू शकत. तो आहे म्हटलं की फक्त प्रकाशच पाहू शकतो, प्रकाशच आहे, तो आहे. म्हणजे हे जितकं सत्य आहे तितकं नारायण नारायण गाठी बळकटधन हे शक्य आहे. म्हणून तुका म्हणे उभयलोकी, हे जी निकी सामग्री, अत्यंत खरी खात्रीची जर काही गोष्ट असेल जी नक्की उपयोगी पडेल, आपण एक व्यवहारात सुद्धा म्हणतो की अमुक माणूस आहे तो तुम्हाला नक्की उपयोगी पडेल या बाबतीत. असं आपण व्यवहारामध्ये सुद्धा काही माणसं असतात ही नक्की उपयोगी पडतील, पण तसं सुद्धा होईलच असं नाही आहे. तत्वतः जे आहे, जे दिव्यात आहे तत्वतः, की लागला आहे दिवा आणि अंधारात आहे असं होणं शक्य नाही. तिथे आजूबाजूला प्रकाश असणारच, दिवा पाहूच शकत नाही. हे जसं आहे तसं व्यवहारातलं काही तर नाही, म्हणून ते लक्षात ठेवा, दीपन देखे अंधारा. आता म्हणजे ह्याच्याबद्दल त्यांना शंका नाही. त्यांनी जे म्हटलंय निकी सामग्री, उभयलोकी निकी सामग्री, बळकट धन ही निकी सामग्री. आपल्याबरोबर जसं सामग्री आपण ज्या वस्तू पास्तू गोळा करून संचयाचा पहिल्यांदा सांगितलं, तो संचयच करायचा असेल तर ह्याचा करा, बाकीचा सगळा त्याच्यावर अवलंबून आहे असं समजून करू. करायला नको कोणीच म्हटलं नाही. पहिल्यांदा सांगितलं चांगली बाजू आहे, वाईट बाजू आहे. चांगल्या बाजूचा विचार करून चांगलं निवडावं हेही खरं आहे, पण हे करताना लक्षात ठेवा की खरं बळकट धन हे आहे. बाकी जे जमेल ते त्याच्यावर जे जमेल ते करू. ते जर कमी पडलं तर हे कन्व्हर्टेबल आपल्याकडे आहे, केव्हाही पुढे केलं की त्यानं काम होणार, ही खात्री आहे. आणि अशा तऱ्हेच्या बद्दल कोणाला ह्या संतांना संशय नाही. कधी नामाच्या बद्दल, त्याच्या सामर्थ्याबद्दल कधीही संशय नाही. आपणही अनुभव त्याचा घेऊन मग खरं म्हटलं तरी चालेल. तेव्हा तत्वतः जशी चिंतामणीजवळ चिंता शक्य नाही, तशी नामाजवळ काळजी किंवा नामाजवळ हा अंधार शक्य नाही. तर आणि हे अनेक वेळेला म्हणजे ह्याबद्दल शंका आहे का असं संतांना विचारलं. आपल्याकडे गुरुदेवांच्या बाबतीत झालेलं असेल, खूप लोकांच्या बाबतीत झालेलं आहे. गुरुदेवांच्या बाबतीत आपल्याला माहिती असेल की यदि वा वेद यदि वा न वेद,
म्हणजे असं ह्याचं विवरण करायचं की जाणलं जातं, जाणलं जात नाही, जाणलं गेलं का, जाणलं नाही गेलं का, अशा अर्थाचं हे होतं. आपल्याकडे परमेश्वराला जाणता येतं, जाणता येत नाही अशा स्वरूपाची 2 वाक्य येतात ना काही वेळेला. कारण फॉर्ममध्ये आहे जसं सगुण आणि निर्गुण याच्यामध्ये भेद आहे. म्हटलं तर सगुण आहे का तर नाही, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे, हे शेवटी ते सार सांगून ते खरं आहे म्हणून सांगतात. सगुण आहे का तर आहे, सगुण नाही का तर नाही, कारण दोन्ही खरीच आहेत. पाहाल तसं इथे विठोबा आहे का तर इथे विठोबा आहे, इथे ज्ञानेश्वर महाराज आहेत तर आहेत, पण इथेच आहेत का तर नाहीत, कारण अजून सगळीकडेच ते आहेत. ते अशा अर्थाने ते निर्गुण पण आहेत, सगुण पण आहेत. असं जसं होतं तसं एक निरूपण झालं होतं, चाललं होतं. आणि त्याच्यानंतर त्यांनी असं ऐकणाऱ्याने विचारलं की याचं जे निरूपण तुमचं ऐकलं त्याच्यावर आहेत नाही त्याच्या स्वरूपाचं तुमच्याकडून उद्गार ऐकले, तर आता जे तुम्ही ज्याच्याबद्दल म्हणता आत्मज्ञान आहे, भगवंताचा अनुभव आहे, काय वस्तुदर्शन त्यांच्या भाषेत म्हणून आपण, वस्तू म्हणजे भगवंता, तर ते जे आहे तर ते नक्की आहे. तर ह्याविषयी तुम्हाला शंका आहे काय की तुम्ही आज ज्या पद्धतीने हे आहे आणि नाही अशा स्वरूपाचं बोलला त्यावरनं तुम्हाला त्याविषयी काही शंका आहे का? तेव्हा ते इतक्या ताडकन म्हणाले, संशय शंका ह्याच्यामध्ये संशय गेला ब्रह्मांडाबाहेर, संशय वगैरे काय नाही, ही चीज जतन करा. कारण का ही निकी सामग्री याविषयी मला कुठलीही शंका नाही, जसं तुकोबा म्हणतात की ह्याच्याविषयी मला कुठलीही शंका नाही म्हणून निकी म्हटलं त्याला. आणि तीही उभयलौकी आहे हे लक्षात ठेवा. हे आपल्याला परमार्थाला उपयोगी पडणार आहे वगैरे पडणारच आहे, त्याबद्दल शंकाच नाही. पण हे ह्याला सुद्धा उपयोगी पडणार आहे, कारण ते कन्व्हर्टिबल आहे. ह्याच मुळात त्यातून निर्माण झालेले आहे. ज्या ओंकाराच्या संकल्पातून जग निर्माण होतं त्यातली इकडची हालचाल का त्याला अशक्य आहे? ती हालचाल त्याला सहज शक्य आहे. फक्त त्या चौकटीत करेल, त्याला करायची तेव्हा करेल, पण ती करेल ही खात्री ज्याला आहे त्याला खरी नामाची खात्री पटली आणि ती मिळावी म्हणून त्यांनी हे मुद्दम उदाहरण देऊन सांगितलं. आणि त्यातला जो दीप आहे, आता आपण ज्या दीपाचे उत्सवाचे सण हा साजरा करतो आहोत ते त्यात आपण पण तिकडं पाहून सांगा, आपण लावलेल्या दिव्याकडं पाहून सांगा की तिथे काही अंधार आहे का. मग दीप न देखे अंधारा, तसं आता नामाबद्दल आपल्याला वाटतं ते म्हणजे झालं. इकडं दीपावलीच्या आपल्याला शुभेच्छा. बाकी आता पुढच्या शनिवारी. दीपन देखे अंधारा, दीपन देखे अंधारा, आता हेची जतन करा, आता हेची जतन करा. दीपन देखे अंधारा, तन देखे अंधारा, आता हेची जतन करा, आता हेची जतन करा. नारायण नारायण गाठी बळकट धन, 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 हेची जतन करा, आता हेची जतन करा. दीपन देखे अंधारा, दीपन देखे अंधारा, आता हेची जतन करा, आता हेची जतन करा. चिंतामणी पाशी चिंता तत्वताही न येल, 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 हेची जतन करा, आता हेची जतन करा. दीपन देखे अंधारा, दीपन देखे अंधारा, आता हेची जतन करा, आता हेची जतन करा. तुका म्हणे उभय लोकी हेची निकी सामग्री, तुका म्हणे उभय लोकी हेची निकी सामग्री, तुका म्हणे उभय लोकी हेची निकी सामग्री, तुका म्हणे उभय लोकी
हे चिनकी सामग्री हेची जतन करा, आता हेची जतन करा. दीपन देखे अंधारा, दीपन देखे अंधारा, आता हेची जतन करा, आता हेची जतन करा, आता हेची जतन